वेलकम गाईस. स्पून फीड एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आपल्या इनिशिएटिव्हचं फर्स्ट चॅप्टर कंप्लीट करत आहोत आणि मला असं वाटतं की तुमच्या अभ्यासात, तुमच्या अंडरस्टँडिंगमध्ये आणि ओव्हरऑल तुमच्या थॉट प्रोसेस बिल्ड करण्यामागे याची नक्कीच मदत करेल. अ, अ, तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. फुकट आहे आणि नोटिफिकेशनचं बटन दाबायला तेवढं विसरू नका. आमच्या संपूर्ण टीमला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. तर आपण जास्त वेळ न घालवता आपल्या कंटेंटला सुरुवात करू. तर पहिली गोष्ट तर मागचे जर कोणी लेक्चर पाहिले नसतील तर प्लीज इथे क्लिक बटनवर क्लिक करा आणि तुम्हाला तुमचा पाहिजे तो कंटेंट भेटून जाईल. अ, तसंच तसंच आज आपण घेणार आहे प्रॅक्टिस सेट नंबर 1.4. तर ह्याच्यासाठी जे काही बेसिक्स लागतात ते पण तुम्हाला इथे भेटून जातील क्लिक बटनवर. तर प्लीज तिथे जाऊन तुम्ही पहिल्यांदा पाहून या, मग ह्या गोष्टी पहा. नाहीतर तुम्हाला ह्या गोष्टी समजणार नाहीत. आणि ज्यांना तरी पाहायचं असेल तरी काही हरकत नाही. तरी पण मी बऱ्याच गोष्टी इथे पण कंप्लीट करतो. तर पहिली गोष्ट पहिल्या गोष्टीत तर आपल्याला दिसलं पाहिजे की गणित आपण कसं वाचतो. पहिली गोष्ट तर रेशिओ ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 3:, रेशिओ ऑफ कशात सांगितले, करस्पॉन्डिंग साइडचा रेशिओ आहे 3:5. फाइंड द रेशिओज ऑफ देअर एरियाज. आता जर तुम्ही थेरम पाहिला असेल मागचं तर तुम्हाला ह्याच्यात काहीच वाटणार नाही, इतकं सोपं गणित आलंय त्याचं. तर आपण काय म्हणू, पहिल्यांदा आपण गिवन घेऊ. आपल्याला इथे डायग्राम नाही दिली, तर आपण डायग्राम काढू पण शकतो. आपण जनरली जी मेथड ठेवली आहे तीच करू. आपण म्हणू लेट ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल ABC. आणि आपल्याला काय कळतंय की हे दोन ट्रायंगल काय सिमिलर तर आहेत इथं, कारण की इथं सिमिलर हा वर्ड आलाय. तुम्ही जर इथं पाहिलं तर सिमिलर हा वर्ड आला. म्हणजे काय, ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. हे गोष्टी कळल्या. आपण डायग्राम काढून घेऊ. आपल्याला दिसते हा एक ट्रायंगल आहे. याचं नाव आहे PQR आणि याचं नाव आहे ABC. आता आपल्याला काय दिले, द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड. आता ह्याची करस्पॉन्डिंग साइड आपण एक कन्सिडर करू. लेट कन्सिडर काय कन्सिडर करू आपण, PQ अपॉन AB. PQ अपॉन AB इज इक्वल टू किती दिले, 3:5. आता 3:5 दिले, PQ छोटा आहे आणि AB मोठा आहे. तर मी डायग्राम काढताना चूक केली. आता ही चूक आपण लगेच सुधारू. का? कारण की AB मोठा आहे. आता या गणितात जरी तुम्हाला याची गरज नसली तरी पुढे जाऊन तुम्हाला मी असं का केलं ते नक्कीच तुम्हाला कळेल. आता बघू इथं. याचं नाव PQR आणि ह्याचं नाव ABC. जेव्हा आपल्याला बिगर ट्रायंगल आणि स्मॉलर ट्रायंगल असे वर्डिंग येतं, तेव्हा ही कन्सेप्ट खूप महत्वाची, की तुमचा कोणता ट्रायंगल मोठा घ्यायचा आणि कोणता ट्रायंगल छोटा घ्यायचा. आता जर हे गणित पाहिलं तर ह्याच्यात आपल्याला तसं काही काढायचं नाही, फक्त रेशिओ काढायचं आहे. जर इंडिव्हिज्युअल आपल्याला काढायचं असतं की फक्त आपल्याला काढायचंय की एरिया ऑफ वन ट्रायंगल बिगर किंवा स्मॉलर, तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहे. आत्ता महत्वाच्या नसल्या तरी पुढे जाऊन त्या महत्वाच्या. आपण गणिताकडे येऊ. आपल्याला ह्या गोष्टी गिवन दिल्यात. नंतर आपल्याला काय टू फाइंड काय करायचंय, आपल्याला टू फाइंड करायचंय रेशिओज ऑफ एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स. म्हणजेच काय, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, एरिया आपल्याला माहिती नाही, एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता हे सोडवणार कसं, मागचे थेरम जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला लगेच आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू आपण काय म्हणू शकतो, PQ चा स्क्वेअर अपॉन AB चा स्क्वेअर. कशावरनं, कारण काय येणार याला, कारण ऍब्सोल्युटली राईट. द थेरम ऑफ नाही लिहिणार, आपण लिहू रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. आता जर आपण पुढे गेलो तर PQ अपॉन EB आपल्याला माहिती होतं, PQ अपॉन EB किती आहे, 3/5, पण त्याचा स्क्वेअर आहे. प्रत्येक वेळेस गणितात मुलांकडनं यात चुका होत्यात की स्क्वेअर घ्यायला विसरतात. डायरेक्ट असं लिहितात 3:5, पण आता इथं काय स्क्वेअर आहे, म्हणजे 3चा स्क्वेअर 9 आणि 5चा स्क्वेअर 25. आता लास्ट जे फायनल आन्सर आहे आपलं ते असं येणार, एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 9/25. 9/25 आलं, हे आपलं फायनल आन्सर झालं. पण आपल्याला त्यांनी वर्डिंग मध्ये विचारलं होतं, तर आपण वर्डिंग मध्ये लिहू. वर्डिंग मध्ये कसं लिहिणार आपण,
त्यांनी काय लिहितं, फाइंड द रेशोज ऑफ देअर एरियाज. तर आपण फायनल लिहिणार द रेशोज ऑफ देअर एरियाज, द ratios of their areas are areas ratios of areas is 9:25. ratios नाही पाहिजे, तर रेशो पाहिजे. रेशो ऑफ देअर एरिया इज 9:5. देअर म्हणजे कोणता, ट्रायंगलचा. आपण असं पण लिहू शकतो. आता जर आपण सेकंड एक्झाम्पल पाहिलं तर सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिसेल की ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल PQR आणि त्याचा रेशो किती दिला, AB अपॉन PQ इज इक्वल टू 2:3. देन फिल इन द ब्लँक. आता आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, AB स्क्वेअर अपॉन ॲब्सोल्यूट राईट PQ स्क्वेअर. करस्पॉन्डन्स महत्वाचा आहे, A to B घेतलंय म्हणजे आपण इथं P to Q असंच घ्यावं लागणार, म्हणजे PQ स्क्वेअर लिहिणार. आता इथं त्यांनी माप दिले 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9. हे आपलं फायनल आन्सर झालं. जर आपण थर्ड गणित पाहिलं तर तिथं आपल्याला दिसते, आपल्याला तर पहिली गोष्ट पहिली लक्षात आले पाहिजे की ट्रायंगल सिमिलर दिले पाहिजेत. जर ट्रायंगल सिमिलर नसतील तर आपण ह्या पुढच्या ज्या गोष्टी करतोय त्याला काहीच अर्थ नाही, आणि जर नसतील तर आपण ते पहिल्यांदा सिमिलर करून दाखवले पाहिजेत आणि मग नंतर आपल्याला जे काय पाहिजे ते केलं पाहिजे. आता ट्रायंगल ABC इज इक्वल टू 80, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल दिले, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 80 आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 125. म्हणजे आपल्याला आपण काय घ्यायचं आहे, PQR म्हणजे 80 अपॉन 125 हे आलं. आता AB अपॉन PQ काय येणार आहे. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपण इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर असं लिहितो, इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर असं लिहितो. पण आता इथं जर पाहिलं आपण की आपल्याला काय पाहिजे, AB अपॉन PQ पाहिजे, स्क्वेअर पाहिजे का नाही, म्हणजेच काय ना √80 अपॉन √125. आता ही गोष्ट जर तुम्हाला समजली असेल तर तुम्हाला नक्की कळेल की मी काय म्हणतोय. AB स्क्वेअर तिकडे जाऊन अंडररूट होणार, म्हणजेच काय होणार इथं अंडररूट इज इक्वल टू √80 अपॉन √125. आता √80 अपॉन √80 185 ते आपण सोडवणार कसं बघा. आपण ह्या साईडला लिहू √80 अपॉन √125 इज इक्वल टू, आपण हे कसं लिहू शकतो, 4 गुणिले 20 लिहू शकतो अंडररूट, आणि ह्याला काय लिहू शकतो 25 गुणिले 5 लिहू शकतो. एम आय राईट. आता मी 25 गुणिले 5 आणि 4 गुणिले 20 असंच का घेतलं, का कारण की आपल्याला कळते 4 हा 2चा स्क्वेअर आहे आणि 25 हा 5चा स्क्वेअर आहे. मग अशी फोड करताना अशी जेव्हा अशी गणित येतात तेव्हा फोडच अशी करायची जेणेकरून आपल्याला रूटच्या बाहेर काहीतरी आणता येईल. तर आता इथं दिसतंय √80 आपण 4 गुणिले 20 लिहू शकतो, √125 आपल्याला दिसतंय 25 गुणिले 5 असं लिहू शकतो. तर आता इथं काय येणार, 4 बाहेर आल्यानंतर 2√20 नंतर 25 बाहेर आल्यानंतर 5√5. आता हे रूट मध्ये म्हणजे मी इथं कॅन्सल करू शकतो, म्हणजे भाग घालू शकतो, 5 1 5 5 चौक 20, म्हणजे राहिलं काय 2/5 इंटू √4. √4 म्हणजे 2 येणार, म्हणजे 2/5 इंटू 2 म्हणजे फायनल आन्सर येणार 4/5, म्हणजे 2 इंटू 2 4/5. आता हे ज्याला कळलं तेच हे गणित पहिल्यांदा वाटलं असेल किती सोपं गणित आहे, एवढं का दिलं. पण ऍक्टिव्हिटी आपल्याला अशा फसव्या असतात की आपल्याला जे कॅल्क्युलेशन्स करायचे असतात ते करता येत नाही आणि मुलं तिथं स्टक होतात, ही ऍक्टिव्हिटी सोडत नाही. आता ह्याला ऍक्टिव्हिटी जरी छोटी दिसत असली तरी आपल्याला कॅल्क्युलेशनचा पार्ट जो होता तो मोठा होता. आता मला वाटतंय तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं होतं. आपण पुढच्या गणिताकडे जाऊ. आपण जर चौथं गणित पाहिलं तर आपल्याला दिले ट्रायंगल एलिमेंट सिमिलर टू ट्रायंगल PQR, म्हणजेच ट्रायंगल एलिमेंट इज PQR. आणि आपल्याला हे अशा प्रकारची गणित आपण मागं पाहिली होती जिथं आपल्याला कोणता तरी कॉन्स्टंट नंबर इंटू साईड दिल्या होत्या. आता इथं कॉन्स्टंट नंबर इंटू एरिया दिलाय, आपल्याला काय फरक पडतो का, आपल्याला काहीच फरक पडत नाही. आपण आपली प्रोसेस चालू ठेवायची. आपल्याला काय करायचं, रेशो माहिती, मग हा जो पार्ट आहे तो आपल्याला काही करून रेशो मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा, जो की हा पार्ट आहे 9 × 16 काय आहे तो, हा पार्ट आपण रेशो मध्ये आणण्याचा प्रयत्न करू आणि नंतर पुढे आपल्याला QR काय दिले त्याच्यावरनं काय सोडवता येते ते बघू. आता आपण काय म्हणू, गिवन काय लिहिणार, आपण गिवन लिहिणार ट्रायंगल एलिमेंट इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. नंतर 2 मिनिटं,
येस, आता आपण लिहू शकतो आपण काय लिहिणार, ट्रायंगल LMN इज सिमिलर टू ट्रायंगल PQR हे लिहिलं. नंतर आपल्याला काय लिहिलं होतं गिवन 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR, 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. आता जर आपण इथं नीट पाहिलं तर आपल्याला रेशोमध्ये आणायचंय. आपण जर LMN इकडे गेला तर तो अपॉन मध्ये जाईल आणि 9 इथं मल्टिप्लाय होता तो पण अपॉन मध्ये जाईल. तर आपण असं करून घेतल्यानंतर आपल्याला जे फायनल आन्सर येणार आहे म्हणजे आपलं जे गिवन आपण मॉडिफाय करू PQR अपॉन काय येणार, एरिया ऑफ ट्रायंगल LMN एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू काय येणार 16/9. आता इथं 9/16 लिहितं, बरेच जण 9/16 लिहितात. आता असं केल्यानंतर काय होतं, तुमचं उत्तर चुकतं. का चुकतं? कारण की तुमचा रेशो बरोबर नाही, तर पुढचं उत्तर कसं काय बरोबर आहे. आता इथं आपल्याला अजून एक काय दिलं होतं, QR इज इक्वल टू किती होतं 20. QR इज इक्वल टू 20. जस्ट अ मिनिट. QR इज इक्वल टू 20. आता आपल्याला जे गिवन दिले, आता आपल्याला टू फाइंड काय करायचं आपण पाहू. टू फाइंड काय करायचे लगेच तुम्हाला कळेल. इथं टू फाइंड MN इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजेच इथं काय लिहिणार मी, MN इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. MN इज इक्वल टू क्वेश्चन मार्क लिहिलं. पुढं आपल्याला काय दिले की एरियाचा रेशो दिसतोय. मग आपल्याला काय वापरायचं आहे, सिमिलर ट्रायंगल दिलेत, एरियाचा रेशो दिलाय आणि QR आणि MN आपल्याला कळते. QR आणि MN हे करस्पॉन्डिंग साईड आहेत. करस्पॉन्डिंग साईड असल्यानंतर आपल्याला माहिती काय करायचंय, तर मग आपण मी डायरेक्ट कसं लिहितो, ट्रायंगल PQR म्हणजेच मला म्हणायचं एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन LMN इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, QR स्क्वेअर. आता इथं स्क्वेअर खूप महत्वाचं आहे. बरेच जण स्क्वेअर विसरतात. मी पुन्हा सांगतोय, बरेच जण स्क्वेअर विसरतात. स्क्वेअर विसरल्यामुळे पुढचं गणित चुकतं. MN स्क्वेअर. आपल्याला एक लक्षात ठेवायचं, स्क्वेअर विसरायचा नाही. आणि दुसरं करस्पॉन्डिंग काय, क्यूआरला करस्पॉन्डिंग काय MN, तर त्याच गोष्टी इथे घ्यायचा. जर तशा घेतल्या नाही तर मग तुमचं गणित चुकणार. आता आपल्याला कळलं QR अपॉन MN, QR स्क्वेअर अपॉन MN. आता जे काय दिले आपल्याला आपण मॉडिफाय केलेलं आहे, याच्यावरून आपल्याला म्हणू शकतो आपण इथं 16/9 इक्वल टू QR स्क्वेअर अपॉन MN आपल्याला काढायचं आहे. QR ची माप आपल्याला दिले 20चा स्क्वेअर. इथं स्क्वेअर महत्वाचा आहे. 20 अपॉन MN आणि इथं पण स्क्वेअर महत्वाचं आहे. का, आता मी तुम्हाला पुढे जाऊन कळेलच तुम्हाला मी असं का म्हणतोय. आता जर आपण इथं पाहिलं, हे जर गणित सोडवायला घेतलं तर MN स्क्वेअर इज इक्वल टू 20 स्क्वेअर इंटू 9 अपॉन 60 असं कळतंय. म्हणजेच आपण असं लिहू शकतो 20. आता इथं प्रत्येक वेळेस स्क्वेअर करत बसायचं नाही, आपल्याला ते आपोआप सोडवता येतं. कसं ते पाहूच आपण. आता आपल्याला कळते 16 आणि 4, 16 आणि 20 हे 4च्या पाड्यात आहे. 4च्या पाड्यात मी काय म्हणणार, 4 4 20, 4 16. आता परत 4 आणि 16, परत 4 1 4, 4 5 20. म्हणजे वरती काय राहणार, खाली 1 राहिलं. 5 × 5 × 9 म्हणजे आपलं फायनल आन्सर कसं आहे ना, 5 × 5 × 5 × 9 म्हणजे 5 5 25 आणि 25 9 25 9 5 9 25 9 किती होणार बघा, आपण पाहू. 25 गुणिले 9, 25 गुणिले 8 जर केलं तर आपल्याला कळते 25 गुणिले 8 येते 200 येते. आणि 25 गुणिले 9 केलं म्हणजे किती येणार 225. आणि आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, इथं MN चा स्क्वेअर आहे. आता आपल्याला काढायचं काय, MN चा स्क्वेअर होता, इकडे जाऊन अंडर रूट होणार 225 MN म्हणजेच काय येणार, याचं उत्तर येणार 15. म्हणजे फायनल आन्सर आलं MN इज इक्वल टू 15. MN इज इक्वल टू 15 हे आपलं फायनल आन्सर आलं. आता जर आपण पुढच्या गणिताकडे गेलो तर आपल्याला इथं दिसतंय एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स आर. आता आपल्याला इथं कन्सिडर करावं लागेल. का कन्सिडर, डायग्राम दिली नाही. एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स आर, प्रत्येकाचा एरिया दिलाय, हा मोठ्याचा एरिया दिलाय, हा छोट्याचा एरिया दिलाय. इफ द साइड ऑफ द स्मॉलर ट्रायंगल, आता साईड स्मॉलर ट्रायंगलची दिली आहे म्हणजे 12 हा करस्पॉन्डिंग कुणाला असणार आहे 81 स्क्वेअर सेंटीमीटरच्या एरियाला. हे महत्वाची गोष्ट आहे. फाइंड द करस्पॉन्डिंग साइड ऑफ द बिगर ट्रायंगल. आता ती बिगर ट्रायंगलची बिगर साईड काढायची. आपण काय म्हणू, आपण गिवन लिहायचा प्रयत्न करू आणि जे काय आपल्याला कन्सिडर करायचंय ते करू. आता मी काय लिहिणार, गिवन. आपली नेहमीची पद्धत, लेट कन्सिडर ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल ABC आपण काढून घेऊ. आपल्याला कळते 225 म्हणजे PQR मोठा आहे,
म्हणजे पी क्यू आर मोठा करू, पी क्यू आर मोठा आणि ए बी सी छोटा. मग मी याला नाव देतो पी क्यू आर. इथं नाव आहे ना ए बी सी. आता आपल्याला कळते याचा एरिया किती आहे 225, म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. आता हा मोठा आहे म्हणून आपण काय केलं 225 सेंटीमीटर स्क्वेअर. तसंच एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू किती येणार आहे 81 सेंटीमीटर स्क्वेअर. आता ह्या गोष्टी जर झाल्या आपल्याला कळते हा 225 आहे आणि हा 81 आहे. तर आपल्याला काय दिलं इफ साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर. आता साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल एक कन्सिडर करू. लेट ए बी. आता स्मॉलर ट्रायंगल विचारले. स्मॉलर ट्रायंगल म्हणजे स्मॉलर एरिया. स्मॉलर एरियाचा ती साइड घेतली पाहिजे. लेट ए बी इज द स्मॉलर साइड ऑफ ट्रायंगल पी ऑफ स्मॉलर ट्रायंगल म्हणून आपण साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल ABC. मग आपल्याला एबीचं माप किती येणार आहे देअरफॉर एबीचं माप किती येणार देअरफॉर AB इक्वल टू 12 सेंटीमीटर. आता ह्या गोष्टी कळल्यानंतर आपल्याला हे तर दिलंय की सिमिलर आहेत. आपण इथं पण लिहिणार अँड ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. हे सगळं आपलं गिवन मध्ये आलं. आता आपल्याला टू फाइंड काय करायचंय. टू फाइंड जर बघितलं आपण इथं टू फाइंड आपण टू फाइंड काय लिहिणार. टू फाइंड लिहिणार जे की इथं येईल आपल्याला बिगर साईडची करस्पॉन्डिंग साईड AB ला करस्पॉन्डिंग साईड आहे PQ. म्हणजेच आपण इथे लिहिणार PQ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि कंसात आपण असं लिहू शकतो बिगर साईड. आता आपल्याला PQ काढायचंय. आपल्याला सहज कळून येत आहे की आपल्याला इथं रेशोज एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू आता PQचा स्क्वेअर अपॉन AB चा स्क्वेअर आणि ह्याला रिझन काय येणार ॲब्सोल्युटली राईट. रिझन येणार रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर triangles. Ratios of areas of two similar triangles. Just a minute. आता आपण जर पाहिलं परत सोडवत गेलो आपण एरिया ऑफ PQR आपल्याला दिलाय का एरिया ऑफ PQR अपॉन एरिया ऑफ ABC. एरिया ऑफ PQR आपल्याला गिवन मध्ये दिसतोय 225 आणि ABC दिसतोय 81 म्हणजे 225 अपॉन 81. आपण काय लिहिणार 225 अपॉन 81. कशावर नाही लिहिणार कीवर नाही लिहिणार. PQचं माप आपल्याला माहिती नाही म्हणजे आपण इथं काय लिहिणार PQ स्क्वेअर लिहिणार. प्रत्येक वेळेस मी सांगतोय स्क्वेअर लिहायला राहतात त्यामुळं लक्षात ठेवा PQ स्क्वेअर. आता इथं 12 आहे. आता मी इथं जर 12 लिहिलं तर हे चुकीचं होईल. 12चा स्क्वेअर पाहिजे कारण की इथं ABचा स्क्वेअर आहे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्यात इथंच बरेच जण चुकतात. तर हितपर्यंत आपण आलो होतो आणि इथून पुढे आपल्याला जे 225 अपॉन 81 इज इक्वल टू PQ स्क्वेअर अपॉन 12 स्क्वेअर. दॅट इज आपण असं म्हणू शकतो PQ स्क्वेअर इज इक्वल टू 81 into 81 that I mean to say आपण म्हणू शकतो 225 into 12 चा स्क्वेअर म्हणजे 12 into 12 अपॉन 81 असं येणार आहे. तर आपण जर हे जर कॅल्क्युलेशन केले आपल्याला कळतंय की 2 अधिक 2 अधिक 5 म्हणजे ते एकूण 9 होणार आहे. 2 अधिक 1 म्हणजे 3 आणि हे 9 म्हणजे ह्या सगळ्या यांना 9 ने भाग जातोय आणि 3 ने पण भाग जातोय. आपण पहिल्यांदा 9 ने भाग जातो 9 9 81 आणि 9 दुने 18 4 9 45. मग आपल्याला परत कळते की 9 ने परत भाग जातोय 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12 आणि 3 ने इथं पण 4 झालं 3 किती 3 चौक 12 म्हणजे फायनल आन्सर आलं आपलं 25 into 16. 25 into 16 इज इक्वल टू 16 आपण पाहिलं तर 16 80 येत आहे. मग आणि 16 0 8 आणि 16 32 म्हणजे इथे येणार आहे आपल्याला येतं इथं 400. पण इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे PQ स्क्वेअर आहे. आपल्याला आन्सर पाहिजे PQचं. PQ इज इक्वल टू √400 दॅट इज इक्वल टू 20. √200 दॅट इज इक्वल टू 20 इज इक्वल टू PQ इज इक्वल टू 20 युनिट्स. किंवा आपल्याला काही युनिट दिलंय का यांनी युनिट दिलेलं आहे त्यांनी 12 सेंटीमीटर
म्हणजेच आपल्याला हे आलं 20 सेंटीमीटर. आपलं फायनल आन्सर आलं 20 सेंटीमीटर. आपल्याला वर्डिंगमध्ये आपण असं लिहू शकतो, देअरफॉर रिक्वायर्ड साइड ऑफ ट्रायंगल इज 20 सेंटीमीटर. हे आपलं फायनल आन्सर आलं. जर आपण पुढच्या गणिताकडे गेलो तर इथं आपल्याला दिसतंय ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल. आता इक्विलॅटरल म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे इक्विलॅटरल म्हणजे आपण जर दोन ट्रायंगल कन्सिडर केले ABC आणि PQR असे जर कन्सिडर केले आणि आपल्याला माहिती इक्विलॅटरल म्हणजे त्याचे प्रत्येक अँगलचं माप 60 असणार आहे. दोन्ही इक्विलॅटरल दिलेत म्हणजे सगळ्यांचं माप 60 असणार आहे. म्हणजेच ए टेस्टनी हे दोन ट्रायंगल काय येणार आहेत? सिमिलर येणार आहेत. कशा कोणत्या टेस्टनी? ए ह्या टेस्टनी सिमिलर आली. आता सिमिलर आल्यानंतर अशा प्रकारची गणित आपण सॉल्व्ह केलेली आहे. तर हे उत्तर तुम्ही काढू शकता मला असं वाटतं. तर मी हे गणित घेणार नाहीये. स्पून फीड जरी आपल्या क्लासचं नाव असलं तरी स्पून फीडिंग पूर्ण होणार नाहीये. स्पून फीडिंग पुढे जाऊन तुम्हाला नक्कीच अपायकारकच ठरेल. आत्ता जर तात्पुरतं आपण पाहिलं तर आपल्याला समजून जाईल की स्पून फीडिंग महत्वाची पण आहे. तर आपण पुढच्या गणिताकडे जाऊ. आता ह्या गणितात एक जर पाहिलं आपण तर आपल्याला गिवन दिले PQ इज पॅरलल टू DF. आपल्याला दिसते PQ इज पॅरलल टू DE. नंतर एरिया ऑफ ट्रायंगल PQF इज इक्वल टू 20 युनिट्स. तर आपण गिवन लिहिलं PF इज इक्वल टू 2DP आणि देन फाइंड द क्वाड्रिलॅटरल DPQE बाय कम्प्लिटिंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. इथनं आन्सर चालू झाले. आता आपलं आहे तेच गिवन लिहून घेतलं. गिवन लिहून घेतल्यानंतर आपण जर इथं काय केलं त्यांनी TP इज इक्वल टू X मानला. आपण अशा गोष्टी X मानून पण करू शकतो. आपल्याला पूर्ण माप दिलं नसल्यामुळे आपण काय केलं DP इज इक्वल टू X मानलं. DP इज इक्वल टू X मानलं PF इज इक्वल टू 2X होणार. DP आता जर आपण DF पाहिला तर DF आणि DPF एक कोलिनियर आहे. तर कोलिनियरिटी आपण कशी लिहू शकतो? DP प्लस PF. आता DP प्लस PF लिहिलं तर DPचं माप होतं X प्लस DFचं माप होतं 2X. X प्लस 2X इज इक्वल टू 3X आलं. नंतर आता जर दोन ट्रायंगल मध्ये पाहिलं आपल्याला माहिती PQ इज पॅरलल टू DE आणि आपण जर ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली DP तर आपल्याला अँगल PDE इज इक्वल टू अँगल FPQ असं होऊ शकतो. म्हणजेच FDE इज इक्वल टू अँगल FPQ. म्हणजेच मी इथं लिहू शकतो FPQ. तसंच FED ला काय लिहू शकतो आपण? FED ला लिहू शकतो FQP. आपण लिहू शकतो FQP. का? कारण ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. ह्या गोष्टी आता तुम्हाला समजलेच असतील. आणि त्यामुळे आता हे दोन ट्रायंगल काय होणार? AATSनी सिमिलर होणार. आता एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज इक्वल टू, आता आपल्याला माहिती कोणती माप होती? आपल्याला माहिती होतं FD म्हणजे DF. FDचं माप माहिती होतं. FD ला करस्पॉन्डिंग FD अपॉन FP. FDचं माप किती होतं? इथं पाहिलं आपण तर FDचं माप 3X होतं. मग आपण 3X स्क्वेअर अपॉन FPचं माप 2X स्क्वेअर हे गिवन होतं. नंतर 3X स्क्वेअर म्हणजेच होणार इथं 9X स्क्वेअर अपॉन 4X स्क्वेअर. X स्क्वेअरला X स्क्वेअर कॅन्सल आणि नंतर 9/4 हे तुमचं फायनल म्हणजेच फायनल आन्सर नाही, तुम्हाला पुढे जाऊन उपयोगाला येईल ते आन्सर आलं. आता आपल्याला इथं जर एरिया ऑफ FPQ हा डिवाइडमध्ये तो इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार 9/4 ला. तसंच त्यांनी केलं 9/4 इंटू एरिया ऑफ FPQ. एरिया ऑफ FPQचं माप किती होतं? मला वाटतं ते 20 होतं. नंतर 4×5 20 म्हणजे 9×5 45. हे आपलं 45 युनिट स्क्वेअर माप कोणाचं आलं? एरिया ऑफ ट्रायंगल FDE ला. आता जर आपल्याला क्वाड्रिलॅटरलचं माप काढायचं असेल तर इथं लक्षात घेण्यासाठी गोष्ट आहे, ह्या क्वाड्रिलॅटरलचं माप काढायचंय. जर आपण ह्या मोठ्या ट्रायंगल मधून म्हणजेच FED मधून जर FQP हा जर वजा केला म्हणजेच आपण पाहू, आपण मी मोठ्या ट्रायंगलला म्हणतो, लाल रेषांनी मी जो डिनोट केलाय तो मोठा ट्रायंगल आहे. प्लस आता जर मी ह्याच्यातून जर FED मधून जर मी PQF एवढा पार्ट जर डिलीट मारला म्हणजेच कट केला तर आपल्याला पाहिजे तो क्वाड्रिलॅटरलचा एरिया येईल. दॅट इज DPQE. आपल्याला DPQEचा एरिया काढायचा असेल तर FDE मधून FPQ वजा करावा लागेल. आता आपल्याला माहिती आहे FDEचं माप किती आहे? FDEचं माप आलं होतं
45 सिरीज म्हणजे 45 मायनस आपल्याला गिवन दिलं होतं FPQ 20 म्हणजे फायनल आन्सर 25 युनिट स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपण सिमिलॅरिटीचे प्रत्येक प्रॅक्टिस सेट आपण संपवले. आपण प्रॉब्लेम सेट पाहू शकतो सध्या, पण प्रॉब्लेम सेट जर आपला पोर्शन संपला आणि आपण घेतलं तर आपली रिव्हिजन पण होईल. तर त्यामुळे प्रॉब्लेम सेट आपले शेवट होईल. तर आजच्या पुरतं एवढंच होतं. स्टे